चाललाय कस्टमर घेऊन. त्यात एक जोक झाला. कस्टमर सांगतो का मी सब्जी आणि रोटी मागितलेली आणि आलंय चिकन तंदुरी आणि रोटी. तो मला विचारतो मी खाऊ कसं. ही जागा होती माझी बोईसरला बसायची. इकडे आलोय मी, यशवंतला आलोय. इकडे बसायचो मी. इकडे मी आणि माझा पार्टनर बसायचो ह्या जागेवरती. मी बोललो ना पाऊस येईल, बोईसरपर्यंत पण नाही पोचत. उमरोईरात लागला. आता निघालेलो मी आणि मला अचानक ही एक ऑर्डर लागली, बोईसरचीच आहे. तर प्रॉब्लेम हे झाला आहे की मला हा शॉपच भेटत नाही. म्हणजे 32 नंबर हा रेस्टॉरंट कुठे दिसतच नाही आहे. मी फोन केलेला त्यांना तर त्यांच्या डायरेक्ट सपोर्टला त्यांच्या सपोर्टला लागतो डायरेक्ट. आणि ते सांगतात का आम्हाला एवढंच सांगू शकतो आम्ही, ॲड्रेस आम्हाला जास्त माहीत नाही, तुमचा डायरेक्ट कॉल सेंटरला फोन लागला. शोधून टाकलो. मला इकडे कुठे त्यांचं असं म्हणजे ब्रांच आहे सांगितल्यानंतर असं मोठं काहीतरी दिसलं पाहिजे होतं ना. भेटलं. आता एवढं कोपऱ्यात आहे ना, हे मेन रोडपासून, हे मेन रोडपासून एवढं मध्ये आहे. हे पण रायडर आहेत दोघे, हे बोईसरचे आहेत. एवढं मध्ये आहे ना हे फ्रँकली स्पीकिंग. मी जेव्हा फोन लावलेला ना ते कस्टमर केअरला त्यांच्या लागलेला, मला हे डोंट माइंड, पण मला असं वाटलं फार मोठा आउटलेट असेल. पण हे फक्त पार्सल सिस्टम सुरू ठेवलं त्या लोकांनी इकडे. आउट ऑफ झोन आलेला होता इकडे. एसके फॅमिली आणि रेस्टॉरंटला आलेलो. 12 रेस्टॉरंट आहे हा जुन्या सतपाटी रोडला आहे आणि चांगला लोकेशन आहे. म्हणजे ज्यांना असं प्रायव्हसी सारखी पाहिजे असेल ना त्यांच्यासाठी चांगलं आहे. तर जस्ट पहिली ऑर्डर दिली, टेंबोड्याला झालेलो. आज वातावरण थोडंसं भरपूर वारा आहे बघा. आज वारा भरपूर आहे, ढगं पण आहे. आज वातावरण थोडंसं गडबडसारखं वाटतंय. काय झाली, सकाळीच गेलेलो, बाहेर गेलेलो. आज थोडं काम होतं, शूट नाही करता आलं. मी ह्या मोबाईलला चार्ज करायला विसरून जातो. हा फक्त व्हिडिओसाठी यूज करतो ना मी, त्या हिशोबात म्हणून. ऑर्डर द्यायला आलेलं आहे का आता दिली. ठीक आहे, एवढी खास नव्हती, जवळची होती. तर नमस्कार, प्रत्येक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. दिवस केला आहे सुरू, पण वातावरण जरा बघून आज थोडीशी भीती वाटते. आता भीती काय वाटते, एवढूशात नाही, आपल्याकडे आला का मग एकदम मोठं होते पालघरला. तसं सुरुवातीला जरासं दाखवते, कोणते पाऊस असो, वादळ असो, काय असो, भूकंप असो, डहाणू साईडला होतात तेवाले. नशीब आपल्याकडे त्याचे झटके नाही तेवढे जाणवत. चला ठीक आहे, झालं पहिली सुरुवात, बघूया तिकडे. आता ही एक ऑर्डर लागलं आहे मला. ही ऑर्डर आहे, ही बोईसरची लागली आहे. कमालीची गोष्ट नाही आहे, पण मला बोईसर सोडून काहीतरी आता अप्रॉक्सिमेटली 2.5-3 वर्ष व्हायला आली. मला बोईसरची ऑर्डर नाही लागत होती आणि आज अचानक एवढ्या वर्षानंतर मला बोईसरची ऑर्डर लागलं आहे. काहीतरी चेंज होणार आहे असं वाटतंय. कारण नाही लागत होती, लिटरली नाही लागत होती. इकडे आता MIDC मध्ये उभा आहे. हे रस्त्याचे काम च्या पावसाळ्यात पण सुरू आहेत. इकडे तर हालत खराबच आहे बिचाऱ्यांची. ते तरी ठीक आहे. तर मला थोडंसं सरप्राईजच वाटलं, म्हणून विचार केला तुम्हाला पण सांगतो. कारण की खरंच फार वर्ष झाली मी बोईसर गेलोच नाही. असं पण नाही गेलो, पर्सनल कामासाठी पण नाही गेलो. भरपूर आठवण आहे बोईसरला. चला निघतो. ढग बघा, ढग. पुढे पाऊस आहे भरपूर. म्हणजे माझ्या अंदाजे बोईसरला भरपूर पाऊस आहे. आपल्याकडे पाऊस नाही पालघरला. बापरे, हे बघून तर कळते का बोईसरला तरी नव्हती आहे पाऊस. मी बोललो ना पाऊस येईल, बोईसरपर्यंत पण नाही पोचत. उमरोईरात लागला होता अंदाज मला. सगळं हे ढगं बघून बघा ना किती आहेत.
अंदाज होता. मला वाटलं बोईसरपर्यंत तरी पोचेल मी. बोईसरपर्यंत पण पोचून नाही दिला. जबरदस्त लागला. चला निघायला लागेल आता. ऑर्डर भेटेल. एवढ्या दिवसानंतर बोईसरची लागली. भरपूर आला म्हणजे आहे पुढे आहे. नशीब सगळं कॅरी करूनच निघतं. आता गडबडच झाली असती पूर्ण. एवढ्या दिवसानंतर बोईसरला बनवला आणि असा पाऊस दाखवलाय. चला निघूयात. ऑर्डर नको लेट व्हायला. सियारामच्या गेटला आलोय. सियारामजवळ ऑर्डर द्यायला. तर कस्टमर इथपर्यंत मागितलं नाही. मला असं वाटतं त्याला लॉंग डिस्टन्स माहीत नव्हतं. इथपर्यंत आलाय. ऑर्डर डिलिव्हर मारली. चाललाय कस्टमर घेऊन. त्यात एक जोक झाला. कस्टमर सांगतो का मी सब्जी आणि रोटी मागितलेली आणि आलंय चिकन तंदुरी आणि रोटी. तो मला विचारतो मी खाऊ कसा. मी शूट नाही केलं. बरं नाही वाटत तसं. वर्कर होता बिचारा. तर मी मग त्याचा मोबाईल घेतला. त्याचा मोबाईल घेऊन मी चेक केला तर त्याने हेच ॲड केलेलं. त्याने ॲक्च्युली दुसरे मेनू बघितलं असतील पण त्याला कळलं नसेल काय ॲड करायचं. होते कधी कधी कन्फ्युजन होते फार. म्हणून मी कधी कधी बोलतो ना ब्लॉगमध्ये का कस्टमरला ऑर्डर कशी प्लेस करायची हे पण ट्रेनिंग व्हिडिओज असले पाहिजेत झोमॅटोवरती. तर तो मला सांगतो मी काय करू बोललो. एक तर ऑर्डर पण पेड होती त्याची. त्याला बोललो कॅन्सल नको करू प्लीज. मी बोललो मी लांबून आलो आहे. नाही कॅन्सल नाही करत सांगते. कॅन्सल नाही करताय सर लेकिन मैं तो खाऊं कैसे दे. तुम्ही मला अभी आय कांट हेल्प यू. मी सांगितलं मी कुछ नाही कर सकता. आहे बोईसरला सियाराम्समध्ये आलेलो. सियाराम इकडे कधी सुरू झाली माहीत नाही मला. मी बोईसरला असताना तरी मला असं वाटतं इकडे नव्हती. ठीक आहे आता निघतो इकडून. निघतो चला. पाऊस आहे इकडे. टाईम पण झाला आपला पण जेवायचा. दाखवणार नाही टायमिंग. ठीक आहे रिटर्न लागलाय. निघतो चला इकडून. ही जागा होती माझी बोईसरला बसायची. इकडे आलोय मी. यशवंतला आलोय. इकडे बसायचो मी. इकडे मी आणि माझा पार्टनर बसायचो ह्या जागेवरती ऑर्डर लागण्यासाठी. यशवंतसृष्टीला अख्खा अर्धा दिवस जायचा इकडे. अर्धा दिवस ईस्टला जायचा. अर्धा दिवस ईस्टला जायचा रिलायन्स जवळ. इकडे बसायचो आम्ही. ही जागा हे ऑफिस अजून त्यांचंच आहे वाटतं. ही गाडी कारण की त्यांचीच आहे. इकडे बसायचो आम्ही. टिफिन वगैरे इकडेच खायचो मी आणि माझा पार्टनर. हेच करतो काही गोष्टी. आता काय करणार. लाईफ आहे. चालत राहायचं. चेंजेस होत राहतात. निघतो. आउट ऑफ झोन आहे. आलो आठवण आली तर बघायला. जुन्या जागा जुन्या वास्तू माझ्या भरपूर चेंजेस झाले. हे तेव्हा सुरू झालेलं आहे अजून चालू. आणि पिझ्झा हट होता आधीपासून. आता पण आहे तसंच. पुढून दाखवतो थांबा. पिझ्झा हट. पिझ्झा तर खाल्ला नाही कधी. महाग पडायचा. मी सांगतो तर हे सगळे लोकेशन होते बसायचो आम्ही. आणि एक पुढचं एक दाखवतो. जेवढं दाखवतो तेवढं दाखवतो. स्टँड तेव्हा म्हणजे बनलेला. पत्रे वगैरे नव्हते टाकले प्रॉपर. आता बनलाय पूर्ण. इकडे हा सँडविचवाला आणि इकडे एक ताई असायची वडापाववाली. काय माहिती असते का नाही. हाच हाट मेडिकलवाला तोच आहे. तोच मेडिकल आहे. तोच मेडिकलवाला आहे. इकडे बसायचो. इकडे थोडा वेळ बसायचो. इकडे झाडाखालची टिफिन वगैरे खायचो दुपारी. किंवा मग त्या साईडला जायचो किंवा मग ईस्टला जायचो. हा मेन रोड आहे. ते खैऱ्यावरनं आला आहे तो. पालघरवरनं. आणि हा बोईसर स्टेशनला गेलो. ही सगळी एरिया होती. तिकडे मी फिरत राहायचो. बसत राहायचो ऑर्डर्ससाठी. मस्त होते दिवस ते पण. ठीक आहे चला निघतो. ऑफलाईन जाईल नाही तर. आता निघालेलो मी आणि मला अचानक ही एक ऑर्डर लागली. बोईसरचीच आहे. तर प्रॉब्लेम हे झाला आहे की मला हा शॉपच भेटत नाही. म्हणजे 32 नंबर हा रेस्टॉरंट कुठे दिसतच नाही आहे. मी फोन केलेला त्यांना तर त्यांच्या डायरेक्ट सपोर्टला त्यांच्या सपोर्टला लागतो डायरेक्ट. आणि ते सांगतात का आम्हाला एवढंच सांगू शकतो आम्ही. ॲड्रेस आम्हाला जास्त माहीत नाही. तुमचा डायरेक्ट कॉल सेंटरला फोन लागला. मी शोधून टाकलो. मला इकडे कुठे त्यांचं असं म्हणजे ब्रांच आहे सांगितल्यानंतर असं मोठं काहीतरी दिसलं पाहिजे होतं ना. त्याच्यातलं असं काही दिसतच नाही आहे.
कधीपासून शोधतोय आणि आता करू काय ऑर्डर लागलं सोडून पण नाही देऊ शकत. आउट ऑफ झोन आहे, कारण ही ऑर्डर आता मी सोडून दिली ना तर मी डायरेक्ट ऑफलाईन. हा तो रूल आहे तसा. मला सापडत पण नाही कुठे, मी शोधून शोधून थकलो. विचार थांबा नंतर भेटलं. आता एवढं कोपऱ्यात आहे ना हे मेन रोडपासून. सो हे मेन रोडपासून एवढं मध्ये आहे. हे पण रायडर आहेत दोघे, हे बोईसरचे आहेत. एवढं मध्ये आहे ना हे फ्रँकली स्पीकिंग मी जो फोन लावलेला ना ते कस्टमर केअरला त्यांच्या लागला तर मला हे डोंट माइंड, पण मला असं वाटलं फार मोठा आउटलेट असेल. पण हे फक्त पार्सल सिस्टम सुरू ठेवलं त्या लोकांनी इकडे. यांचं रेस्टॉरंट टाईप नाही आहे, काहीतरी चेन आहे, पण हे फक्त पार्सल सिस्टम आहे. तर मला जायचं आहे घरी, लागलं आहे आता. तर हे वेळ लागेल सांगते अजून. असंच असते आपल्याला, काहीतरी करायला जातो आणि होते वेगळंच काहीतरी. ठीक आहे, माझ्या एरियामध्ये मला थांबायला तर भेटलं थोड्या वेळासाठी. हे गार्डन तरी केलं आता मेंटेन, नाही तर वाट लागून गेलेली गार्डनची. बरं आहे, चला. ते मी लागेल माझा पण लवकर नंबर. ह्याचा एकाचा लागला. थांबलं आता, ऑफलाईन व्हायचं आहे कारण की दोघांचा क्लासचा टाईम पण होईल. ऑर्डर भेटली आता, भेटली ऑर्डर. मला निघालो, लेट झालं. ॲक्च्युली ते आउटलेट आहे ना ते फक्त पार्सलसाठी आहे. निघालो आता, पळतो पटापट. आता थांबत नाही मी, बोलतो तुम्हाला पोचत. हे बघा, हे डिसेंट आहे. आपण ईस्टला जातो ना ब्रिजवरनं, ते इकडून दिसतं. आता हे रेल्वे क्रॉसिंग आहे, म्हणजे रेल्वेचा ट्रॅक आहे. एकदम जवळ आहे, ते लांब नाही आहे. MSCB कॉलनीमध्ये, सॉरी MSCB ऑफिसला आलेला तो पार्सल घेऊन द्यायला. जो बोईसरांना उचलला तो. मॅडमला भूक लागलेलं आहे, क्षण सुरू आहे. ते दाखवायला थांबलं इकडून कसं दिसते. चलो, आय एम लेट ऑलरेडी. सव्वा सात झाले, सव्वा सात वाजून गेले. ऑर्डर द्यायला आलेला आता. झोपलेलो मस्त घरी, झोप काढली चांगली. होत ना आता आधीसारखं, म्हणजे कंटिन्यू काम नाही होत. थोडंसं आराम करायलाच लागतो. थोडं लेट पण आलो ऑनलाईन. 7 वाजता ऑनलाईन आलो, 10 वाजता पण आलो. इकडे आलो, मोठा जवळ आहे. आउट ऑफ झोन आलेलो आता. इकडे SK फॅमिली आणि रेस्टॉरंटला आलेलो. 12 रेस्टॉरंट आहे. हा जुन्या सपाटी रोडला आहे आणि चांगलं लोकेशन आहे. म्हणजे ज्यांना असं प्रायव्हसीसारखी पाहिजे असेल ना त्यांच्यासाठी चांगलं आहे. रवी प्राईडच्या पुढं आहे थोडंसं, अजून चांगलं आहे. थोडंसं लांब आहे. काही जणांना प्रायव्हसी हवी असते, त्यांच्यासाठी मस्त आहे. तिचा ॲग्रो फार्म पण आहे पुढे. आणि आता हे त्यांनी स्टार्ट केलं आहे. आलो झोनच्या बाहेर. चाली रात्र टार्गेट झाले कंप्लीट. चला निघतो आता इकडं. इकडे थांबलो आता. दिसतंय का लाईटवर, दिसेल का? येस. मी तुम्हाला मागे बोललेलो ना, मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो चिकू संशोधन केंद्र, त्याचाच एक पार्ट आहे. झाली ऑर्डर द्यायला गेलेलो सुंदरम जवळच. आता येता येताना इकडेच ऑफलाईन झालो. रात्रीचे वाजल्यात 11 वाजून गेले. 11 वाजून 10 मिनटं. रात्रीचे 11 वाजून 10 मिनटं झालेत. 11 वाजेपर्यंत थांबलो. थोडंसं टार्गेटचा इश्यू होता ना, त्या हिशोबात म्हणून मग थांबलो थोडा वेळ. त्याला आजचा दिवस ठीक गेला. आत्ता पालघरला पाऊस पडला होता. इकडे दिसणार ना आता, एवढं अंधारात आहे ना. बोईसरला सकाळी पाऊस भेटलाच आपल्याला गेलेलं तेव्हा. आणि बरं पण वाटलं थोडं गेलेलं तर. थोडं काही गोष्टी आठवल्या, बरं वाटलं बघून. काही गोष्टी आठवल्या का बरं वाटतात. जुन्या आठवणी चांगल्या होत्या त्या, म्हणून बरं वाटतं. आपल्याकडे आता पाऊस पडला, बरं झालं. दिवसभर पाऊस नव्हता इकडे. कंटाळत होतेच ते रेनकोट पूर्ण दिवस घालून फिरायला. तर चला, असं आजचा दिवस ठीक गेला, चांगला गेला. आजचा दिवस चांगला गेला. तर चला, आम्हाला ब्लॉग आपण इकडेच संपूयात. लवकरच भेटूयात.
कारण ब्लॉगमध्ये. तोपर्यंत